नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच रंजकदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर अर्जुन, सायली आणि चैतन्य या तिघांनी मिळून गनिमी कावा केलेला आहे आणि सगळा डाव प्रियाच्या चांगलट आणलेला आहे. कारण अर्जुन आणि सायली यांना आता संतोषची दुखरी नस काय आहे हे समजलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी संतोषच्या बायकोची भेट घेतली असता त्यांना कळतं की तिला हृदयाचा त्रास आहे, म्हणजेच तिच्या हृदयाला होल आहे आणि त्या ऑपरेशनसाठी लागणारा खर्च गोळा करण्यासाठीच संतोष अशी कामं करत आहे. मग अर्जुन आणि सायलीने पुढं जो काय डाव केलेला आहे तो म्हणजेच इथे संतोषच्या बायकोचं ऑपरेशन अगदी मोफत करण्याचा सल्ला दिलेला आहे आणि संतोषला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा संतोषने अर्जुनच्या बाजूने साक्ष तर दिलेली आहे, पण त्याचबरोबर शांताचा खरा खुनी कोण आहे ते एका पुराव्यानिशी कोर्टाच्या समोर आणलेला आहे. आता पुरावा कोणता? कारण प्रिया जेव्हा शांताचा खून करत होती तेव्हा दाराच्या बाहेर असणारा एकटा संतोष होता आणि प्रिया कशी आहे हे संतोषला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं संतोषला माहिती होतं की प्रिया त्याला अडकवणार, म्हणूनच संतोषने प्रिया जेव्हा शांताचा गळा दाबत होती, तिला त्रास देत होती, तिला मारत होती, त्यावेळेस त्याने तिचा व्हिडिओ बनवून ठेवलेला होता आणि तो व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये होता. तो व्हिडिओ कोर्टाच्या समोर संतोष सादर करणार आहे आणि कोर्टातून संतोषची निर्दोष सुटका इकडे झालेली आहे. तर इकडे संतोषच्या बायकोचं ऑपरेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे. अर्जुनने संतोषला दिलेला शब्द पाळलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, प्रिया याच्यामध्ये काय काय अडथळे आणणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि त्याचबरोबर रविराज सगळेजण आता बोलत असतात. त्याचवेळी सायलीला अर्जुन म्हणतो की सायली चल आपल्याला निघायचं आहे. मग सायली, अर्जुन आणि चैतन्य तिघही आता इकडे आलेले असतात, ते म्हणजे संतोषच्या बायकोकडे. संतोषच्या बायकोला विचारू लागतात की तुम्हाला काय वाटतं, तुमचा नवरा हा खून करू शकेल? तेव्हा ती सांगत असते की नाही, हा खून त्यांनी केलेलाच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा ती सांगते की मला आजार आहे, माझ्या हृदयाला होल आहे आणि त्याच्या ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी खूप मोठा खर्च सांगितलेला आहे आणि त्यासाठी माझ्या नवऱ्याने हे पाऊल उचललेलं आहे आणि त्याने खून केलेला नसताना हा आळ स्वतःवर घेतलेला आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो आम्हाला तर हे माहिती आहे खुनी कोण आहे, पण आता जोपर्यंत संतोष सांगत नाही की खुनी कोण आहे तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. तेव्हा मात्र त्याची बायको सांगायला सुरुवात करते, यासाठी मी तुमची मदत करायला तयार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमचं ऑपरेशन करण्याची जबाबदारी आमची, आम्ही तुमच्या ऑपरेशनचा सगळा खर्च उचलू, कारण अन्नपूर्णा ट्रस्ट हे मेडिकलमध्ये काम करत आहे. त्याचबरोबर इकडे प्रतापची मेडिकल फॅक्टरी आहे, त्यामुळे एका ऑपरेशनचा खर्च आरामात अर्जुन उचलू शकतो. हे अर्जुनला सुद्धा माहिती आहे आणि त्यावेळेस तिला सांगितलं जातं की मी जे सांगेल ते तुम्हाला करावं लागेल. आता तिथे इन्स्पेक्टर साहेब असतात, त्यांच्या लक्षात येतं की संतोषने काहीच केलेलं नाहीये, याच्यामध्ये तो पुरेपूर अडकला गेलाय, त्याला सोडवणं गरजेचं आहे. अर्जुन आणि सायली आता दोघंही मिळून संतोषच्या बायकोला शब्द देत आहेत की काही झालं तरीही तुम्हाला सांभाळण्याची, तुमच्या ऑपरेशनचा खर्च, तुमची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे. आता फक्त तुम्ही एक काम करायचं आहे, संतोषची भेट घ्यायची आहे आणि संतोषला तुमच्या पद्धतीने समजून सांगायचं आहे. काही झालं तरी कोर्टामध्ये त्याने तो पुरावा सादर करणं गरजेचं आहे, त्याशिवाय त्या बाईला आम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही. इकडे आता अर्जुन आणि सायली घरी येतात. रविराज आलेले असतात. प्रियाने जो काही धुडगूस घातलाय तो रविराजांना कळलेला असतो. प्रियाने प्रतिमाच्या जीवाशी एवढं वेतलेलं होतं, तिच्या जीवावर बेतलेलं होतं, तरी सुद्धा प्रिया प्रतिमाचा जीव वाचवायला आलेली नाही. ही गोष्ट आता रविराज आल्या आल्या त्यांना कळते. सुमन आणि त्याचबरोबर प्रतिमा दोघीही तिथं असतात. त्या दोघीही सांगायला सुरुवात करतात रविराज कोल्हापूरला गेलेले होते आणि ते कोल्हापूरवरून परत आलेले आहेत. कारण इकडे प्रतिमाने स्वतः प्रियाला सांगितलेलं होतं की तू आत्ता येऊ नकोस, म्हणजे तुझे बाबा उद्या येणार आहेत, त्यानंतर ते गेले की पुन्हा लवकर 8 दिवसाशिवाय येणार नाही, तेव्हा तू ये. कारण आत्ता जर तू त्यांच्याकडे आली, त्यांच्या समोर आलीस, तर त्यांना ही गोष्ट आवडणार नाही. इकडे मात्र रविराज आता अचानक येऊन थांबलेले असतात, कारण त्यांना या सगळ्या गोष्टी दिसत असतात. कुठेतरी मनातून वाटत असतं की या सगळ्या गोष्टी आपण सायली आणि अर्जुनच्या बाबतीत चुकलेलो तर नाही आहे ना, असंही त्यांना वाटत असतं.
आता रविराज विचारू लागतात की मला एक गोष्ट विचारायची आहे प्रताप, तुला प्रश्न विचारायचा आहे. या मुलीने एवढ्या साऱ्या चुका केलेल्या आहेत तरीही तू तिला या घरात का ठेवून घेतलेला आहे? प्रिया तर हात जोडून रविराजच्या समोर उभी असते, माफी मागत असते, पाय धरत असते. पण आता रविराजने सांगितलेलं आहे की प्रताप हे बघ, लवकरात लवकर ह्या मुलीला या घराच्या बाहेर काढ, नाही तर गोष्टी खूप अवघड जातील. असं सगळं चाललेलं असतं. इकडं रविराज म्हणत असतात की बरोबर आहे. प्रतापही म्हणत असतो, पण प्रिया म्हणत असते की तुम्ही मला या घराच्या बाहेर काढू शकत नाही, मी या घरची सून आहे, त्यामुळं त्या हक्काने मी या घरात राहू शकते. आता तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय, एवढं लक्षात ठेवा, असं म्हणत प्रियाच आता यांनाच ठणकावत असते. तेव्हा मात्र रविराज तिला लाथाडतात आणि म्हणतात, दूर हो, माझ्या जवळपास सुद्धा प्रियाला असं वाटत असतं की आता सुभेदारांनी तर आपली वाट लावलेली आहे, पण किल्लेदारांच्या घरात घुसून आता ही संधी आपण सोडायची नाही, असं म्हणत प्रिया आता या सगळ्या गोष्टी करत असते. तेव्हा सायली म्हणत असते की रविराज काका, तुम्हाला माहीत नाहीये, बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नाहीये, जे काय आहे ते अजून खूप गोष्टी कळायच्या आहेत. आत्ता तर या थोड्या गोष्टी कळलेल्या आहेत, म्हणजे तिने मला जिन्यावरून ढकलून दिलेलं, पूर्ण आजीला काढा देऊन आजारी पाडलेलं, त्याचबरोबर आणखी काही गोष्टी आहेत ते म्हणजे अस्मिताताईंना पाडण्याचा केलेला प्रयत्न, त्याचबरोबर प्रतिमात्यांना आगीमध्ये लोटण्याचा केलेला प्रयत्न, ह्या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने जाणून बुजून केलेल्या आहेत. प्रतिमात्यांना त्रास देण्यासाठी तर तिने एकही संधी सोडलेली नाही. हे ऐकल्यानंतर रविराजांना तर धक्का बसतो. त्यानंतर आजचा घडलेला प्रसंग लगेचच सुमन आणि त्याचबरोबर इकडे प्रतिमा सांगू लागतात की सायली म्हणत असते की प्रतिमा त्यांना असं वाटत होतं की माझ्या मनात तर तिच्याबद्दल काही नाहीये, तिलाही काही वाटत नाहीये, पण आज अचानक तिने गोड का बोलली? हा प्रश्न जो निर्माण झालेला होता त्याचं उत्तर म्हणजे तिच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या होत्या, त्याचं एकच कारण होतं की आम्ही सगळ्यांनी तिला घरातून बाहेर काढलेलं आहे आणि तिला आपल्या घरी राहायला यायचं होतं. म्हणूनच प्रतिमा सांगत असते की तिने हे सगळं नाटक केलेलं होतं. पण आज तिच्या नाटकाचा पर्दाफाश झाला, कारण आग लागलेली होती आणि सायलीच्या 2 मैत्रिणी सखी आणि जानकी दोघीही तिथं होत्या, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिला जराही वाटलं नाहीये की आपली आई आगीत होरपळते, आपण जाऊन तिला वाचवलं पाहिजे. आणि त्याच वेळी सायलीने ठरवल्याप्रमाणे प्रिया चुकीचं वागली आणि माझ्या मनात जो काय तिच्याबद्दलच्या पॉझिटिव्ह भावना येत होत्या आणि मी फसली जात होते, ती गोष्ट आज सायलीमुळं वाचलेली आहे, असं प्रतिमा सांगत असते. सुमन म्हणत असते की हो भाऊजी, वहिनींची अवस्था खूप वाईट झालेली होती, नशीब मला सायलीने फोन करून सांगितलं आणि तर मी वहिनींच्या मदतीला आले. तेव्हा मात्र रविराजांना खूप राग येतो. रविराज सान कानाखाली प्रियाच्या लगावतात आणि म्हणत असतात की चालती हो प्रताप, आत्ताच्या आत्ता हिला बाहेर काढ, काही गरज नाही हिला इथं ठेवायची, कारण तिची ती लायकीच नाहीये, असं रविराज म्हणत असतात आणि तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढत असतात. रविराजांना खूप राग आलेला असतो. या सगळ्या गोष्टी ज्या काही चाललेल्या असतात त्या चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या असतात, हे रविराजांचं सांगणं असतं. काही झालं तरी या मुलीने आजपर्यंत आपल्याला फक्त त्रास आणि त्रासच द्यायचं ठरवलेलं आहे. इकडे अर्जुन आणि सायली आता संतोषच्या बायकोला भेटून आलेले असतात. आता पुढे काय करायचं, संतोषच्या बायकोला कधी घेऊन जायचं या गोष्टीचं डिस्कशन होतं आणि मग दोघंही संतोषच्या बायकोला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये संतोषला भेटायला जातात. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की आता या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग करायचं ठरवलेलं असतं. त्यासाठी इन्स्पेक्टर सावंत यांची मदत घेतलेली असते. संतोषची बायको आणि संतोष बोलत असतात, तेव्हा संतोषची बायको म्हणत असते की काय झालं हे सगळं? अहो, तुम्ही माझ्याबरोबर होता तरी मला बरं वाटत होतं, माझी इतकी बेकार अवस्था आहे, मी घरी एकटी आहे, दवाखाना होत नाहीये, काहीच होत नाहीये, आणि तुम्ही या खुनाचा आरोप स्वतःवर का घेतला? तेव्हा संतोष म्हणत असतो की त्या बाईने मला धमकी दिली होती, ती जी तन्वी सुभेदार जी आहे ना, तिने मला सांगितलेलं होतं जर का मी हा खुनाचा आरोप माझ्यावर घेतला नाही तर ती आपल्या कामाचे पैसे पण देणार नाही, मग तुझ्या उपचारासाठी आता जे पैसे चालू आहेत ते पण बंद होतील, म्हणून मी हा निर्णय घेतला, असं तो आपल्या बायकोला सांगत असतो. तेव्हा ती म्हणत असते की तिनंच हे सगळं केलेलं आहे आणि तुम्हाला अडकवते, का काम केलं तुम्ही त्या बाईबरोबर, असं म्हणत ती नवऱ्याला जाब विचारत असते. तो म्हणत असतो की अगं पैशांची गरज होती ना, म्हणूनच काम केलेलं होतं. आता मात्र इकडे त्याच वेळी या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग झालेलं असतं. चैतन्य आणि अर्जुन तिथे येतात आणि संतोषला म्हणू लागतात की आम्हाला कळलेलं आहे, वहिनींची तब्येत बरी नसते, त्यांना खूप त्रास होतोय, तुझ्या बायकोची अवस्था पाहून आम्हाला एकाच गोष्टीचं नवल वाटतंय की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आत्ता आम्ही तुझ्याबरोबर आहोत, तुझी मदत करायला सुद्धा तयार आहोत, तुझ्या बायकोच्या ऑपरेशनचा सगळा खर्च आम्ही करतो आणि तिची तब्येत बरी होईल याची काळजी आम्ही घेतो, फक्त तू कोर्टामध्ये तुझ्याकडे असलेले पुरावे दाखव आणि ती प्रियाच गुन्हेगार आहे हे कोर्टामध्ये सांग, कारण आता आपल्याकडे
आपल्याकडे पुरावा असल्याशिवाय आपण काहीच बोलणार नाही. आता जर का तू कोर्टामध्ये ही गोष्ट सांगितली आणि तू जर सांगितलंस की हे सगळं प्रियाने केलंय तर एवढ्या गोष्टीला अर्थ नाही. आता पुरावा दाखवणं गरजेचं आहे असं अर्जुन आणि चैतन्य संतोषला सांगत असतात. तेवढ्यात संतोषची बायको तिथे आलेली असते. ती म्हणत असते की हो, हे म्हणतात ते अगदी खरं. हे कालच मला भेटायला आलेले होते आणि लगेचच त्यांनी ऑपरेशनसाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर या गोष्टी करा, म्हणजे माझं ऑपरेशन झालं की पहिलं मला तुम्हाला भेटायचं आहे असं त्याच्या बायकोने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन चैतन्य संतोषला म्हणतात की बघ, विचार कर. तेव्हा संतोषला विचारलं जातं की आम्हाला माहिती आहे की प्रिया पुरावे मिटवण्यामध्ये अगदी माहीर आहे, कारण यावेळेस सुद्धा साक्षी शिकरे जेल केसच्या संदर्भामध्ये तिने सुद्धा असेच पुरावे मिटवलेले होते आणि त्यानंतर तिने हा सगळा गोळ केलेला आहे. हे ऐकल्यानंतर संतोष म्हणतो की अगदी बरोबर, कारण त्या मॅडमनी एकही पुरावा तिथे ठेवू दिलेला नाही. सगळे पुरावे त्यांनी, अगदी फिंगरप्रिंट्स वगैरे कुठल्या कुठल्या वस्तूला लागलेले त्यांचे हात होते, सगळ्या गोष्टी त्यांनी पुसून टाकलेल्या आहेत आणि तिथे कुठे रक्ताचा थेंबही पडू दिलेला नाही. मग असा एक पुरावा आहे. अर्जुन म्हणतो मला माहिती आहे तुझ्याकडे असा एक पुरावा आहे. तेव्हा मात्र तो सांगू लागतो की हो, माझ्याकडे त्यांच्या विरोधातला एक पुरावा आहे. तो म्हणजे जेव्हा त्या शांता मावशींना मारत होत्या तेव्हा मी त्यांचा व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. ही गोष्ट ऐकता क्षणी अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो मग का कोर्टात दाखवला नाही तू व्हिडिओ, का गप्प राहिलास? तेव्हा अर्जुनला संतोष सांगू लागतो हो, मी तेव्हा बोललो असतो, गप्प राहिलो नसतो तर आजही ती बाई सुटलीच असती, कारण काहीही करणं लावली असती आणि तिने या सगळ्यामध्ये तुलाच अडकवलं असतं, एवढं लक्षात ठेव. असा विचार संतोषच्या डोक्यात सुरू झालेला असतो. अर्जुन म्हणत असतो की बघ, आताही तिने तुला अडकवले, तुझ्याकडे पुरावा असूनही तू अडकलेला आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यासाठी मी तुला मदत करेल, जी वाटेल ती मदत करायची माझी तयारी आहे, असं इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र अर्जुन ह्या सगळ्या गोष्टी त्याला बोलत असतो. संतोष म्हणत असतो की मला मान्य आहे, मी तयार आहे, माझ्याकडे असलेला व्हिडिओ कोर्टामध्ये दाखवायला मी तयार आहे. त्या प्रियाला, त्या तन्वीला मी पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. खरंच मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, कारण माझ्या बायकोला तुम्ही वाचवत आहात. अर्जुन म्हणतो की हे बघ, आत्ता मी तुझ्या बायकोवरती ट्रीटमेंट चालू केलेली आहे, तुला काळजी करायची गरज नाही आणि या सगळ्यातून तू निर्दोष बाहेर पडला की तू पहिली भेट तुझ्या बायकोची घ्यायची आहे, असं अर्जुनने आणि चैतन्यने त्याला सांगितलेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता कोर्टामध्ये अर्जुन उभा राहिलेला आहे आणि कोर्टाची त्याने तारीख मागून घेतलेली असते. जज साहेब म्हणत असतात की अचानक ही गोष्ट काय आहे, कारण ही केस तर संपलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा, कोणतंही बेकायदेशीर काम मी करत नाहीये. तुमच्या हातात एक एन्व्हलप आहे आणि त्या एन्व्हलपमध्ये असलेला अर्ज, त्याच्यावरती तुम्हाला जे काय मेल वगैरे आलेला आहे ते बघा, तुम्हाला जो काय मेसेज द्यायचा होता तो दिलेला आहे. त्यामुळं आत्ता ह्या सगळ्या गोष्टी, आत्ता मी जे काय सांगत आहे ते बघा आणि कोर्टाची तारीख मला मिळालीच पाहिजे. मग फायनली कोर्टाकडून आदेश येतो आणि अर्जुनला कोर्टाची तारीख मिळते. मग संतोषला कोर्टामध्ये हजर केलं जातं. इकडून प्रिया, अश्विन, चैतन्य, रविराज, सायली, कल्पना सगळे आलेले असतात आणि मग संतोषला विचारलं जातं की सांगा सविस्तर त्या दिवशी जे काय घडलेलं आहे ते सगळं कोर्टाच्या समोर सांगा. तेव्हा मात्र संतोष म्हणत असतो मी आणि प्रिया मॅडम आम्ही दोघंही गेलेलो होतो. शांताला आम्हाला दम द्यायचा होता, कारण तिने जे काय केलेलं आहे ते प्रियाच्या बाबतीत तिला एक गोष्ट कळलेली होती, म्हणजे या मॅडमचं एक गुपित कळलेलं होतं आणि ते बाहेर येऊ नये म्हणून या मॅडमनी हा हल्ला केला. मी त्यांना सांगत होतो मॅडम प्लीज असं करू नका, पण मॅडमनी काहीच ऐकलेलं नाही आणि त्यानंतर तिथले पुरावे मिटवायला सुरुवात केली. अगदी ज्या ज्या वस्तूंना हात लागलेले होते तिथले सगळे फिंगरप्रिंट आम्ही मिटवले, कारण मॅडमनी येतानाच सगळी तयारी केलेली होती आणि त्यानंतर त्या बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी ती बॉडी आम्ही दोघांनी मिळून या गाडीत टाकलेली होती आणि त्यानंतर प्रिया मॅडमनी ती डेड बॉडी अर्जुन सरांच्या गाडीत टाकली. हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो आणि तो म्हणतो की या सगळ्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. आणि मग मात्र संतोषने तो व्हिडिओ कोर्टाला दाखवायला घेतलेला असतो. जेव्हा संतोष तो व्हिडिओ कोर्टामध्ये दाखवतो तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण प्रियानेच त्या माणसाला मारलेला आहे, त्या शांताला मारलेला आहे ही गोष्ट समोर येते. त्यानंतर आता संतोषची निर्दोष सुटका होते आणि अर्जुन आणि सायली संतोषला घेऊन त्याच्या बायकोकडे निघालेले असतात. प्रियाला पोलिसांनी फरफटत नेलेलं असतं आणि अर्जुन आणि सायली आणि त्याचबरोबर संतोष हे तिघही निघालेले असतात. तेव्हा मात्र आता इकडे संतोष जेव्हा पाहतो त्याच्या बायकोला पाहतो, त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत असतं. यातून स्पष्ट होत आहे ते म्हणजेच
त्याच्या बायकोचं ऑपरेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे, ती सुद्धा खुश झालेली आहे. फायनली अर्जुन आणि सायलीने हा सुखद धक्का संतोषला दिला, पण त्याचबरोबर सुभेदारांच्या घराला लागलेलं जे ग्रहण आहे ते ग्रहण सुद्धा सोडवलेलं आहे. प्रियाला कायमचं जेलमध्ये पाठवलेलं आहे आणि प्रियाची वाट लावलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.